नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तीन अंकी संख्यांचा सोप्या पद्धतीने गुणाकार आपण करणार आहोत. ते आपण आज पाहणार आहोत. त्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते आपण बघितलं. इथं सोडून दिलेलं आहे. ही आहे बेसिक पद्धत आणि ही आहे एकदम सोपी पद्धत. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण इथं डोळ्यांनी आणि दिमागाने गुणाकार करून दाखवलेला आहे. इथं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे उदाहरण दिलेले आहेत. एक आणि दोन उदाहरणे देऊन सोडून दाखवलेले. आता आपण त्याच्यानंतर तीन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग. आणि हा व्हिडिओ काढण्याचा पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपल्या ज्यावेळेस शिक्षण काळामध्ये विद्यार्थी मित्रांना मदत व्हावी. काही स्कॉलरशिपची परीक्षांच्या तयारी करत असते, कोणी वर्गामध्ये गुणाकार करण्यासाठी वेळ जास्त लागतो उदाहरण सोडण्यासाठी. तर त्याच्या अडचणीमुळं आपण काय करणार आहे, सोप्या पद्धतीने कसा गुणाकार करता येईल ते आपण पाहणार आहे. हा व्हिडिओ काढण्याचं तुम्हाला खूप मदत होणार आहे. आणि जर मदत झालीच तर कृपया करून व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा व लाईक करा. आणखी ह्याच्या पुढं आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं मी देऊन आणखी तुम्हाला सोल्युशन काढण्याचे सोप्या पद्धतीने कसे करता येईल त्याची आपण मी माहिती देणार आहे. पुढे पुन्हा व्हिडिओ टाकणार आहे. तर चला तर मग आपण बघून घेऊ की तीन अंकी संख्यांचा गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा. उदाहरणार्थ आपण घेऊया 324 गुणिले 225 या संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं तीन अंकी संख्येचा सोपा गुणाकार कसा काय करणार. बेसिक तर पद्धत आहे आम्हाला माहिती आहे. ह्यानी पहिल्यांदा या तिन्ही संख्येला गुणायचं, इथं पूर्ण मांडायचं, परत ह्या दोन संख्येने गुणायचं, दोन संख्येने ह्या संख्येला परत गुणायचं, परत खालच्या लाईनला मांडायचं, ह्या संख्येने परत तीन संख्येला मांडायचं, खाली मांडायचं आणि त्याची सगळ्यांची बेरीज केली की झाला गुणाकार. हा ते तुमचं बरोबर आहे. हे तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, ठीक आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला डोळ्याने गुणाकार करायचा आहे. त्याच्याने फक्त नजरेने गुणाकार करायचा आहे. ते कसा ते आपण आता पाहणार आहे. आता सर्वप्रथम आपण ह्याची काय करू, बेसिक पद्धतीने गुणाकार कसा करायचा बेसिक पद्धत आपण पहिली पाहून घेऊ. ठीक आहे. बेसिक पद्धत कोणती आहे, ही बेसिक पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिली म्हणजे 5 आणि 4 न गुणायचं. 4 पंचे 20, 20 ला 0, 0 हातचे उरले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12, हातचे उरला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 16 जसे तसे लिहून टाका. इथे एक घर सोडा. आता परत दशक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाने परत वरच्या संख्यांना पूर्णांना गुणून घ्यायचं, गुणाकार करून घ्यायचा आणि ते इथं मांडून घ्यायचं. मग काय ना गुणाकार बघून घेऊ. 2 चौक 8, 8 जशाच तसं. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 6 जशाच तसं. परत इथं दोन घर आपले संपलेत म्हणून दोन घर इथं फुल्ली मारून ठेवली. ठीक आहे. आता तिसरं दशक स्थानचा झाला तर शतक स्थानचा जो आहे त्यांनी वरच्या संख्येला परत गुणायचंय. कसं गुणायचं, 2 चौक 8, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. म्हणजे जसं ह्याचा जेवढा येईल तेवढंच इथं येणार आहे, सेम तसंच. मग आता ह्याची बेरीज करायची आपल्याला. बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल, 0 ला 0, 2 आणि 8 10, 10 ला 0, ह्याच्या उरला 1, 1 ह्यात मिक्स केला 7, 7 आणि 4 11 आणि 8 19, ह्याच्या उरला 1, 1 मिळवला 2 झाले, 2 आणि 6 8 झाले, 8 आणि 4 12 झाले, 12 ला 2, ह्याच्या उरला 1, 1 हा 6 मध्ये मिळवला झाले 7. आपल्याला आपला गुणाकार आलेला आहे 72,900. हा गुणाकार आलेला आहे. हा गुणाकार करत असताना काय की आपला वेळ पण वाया जातो. ठीक आहे. आणि आपले जे वहीचे पेजेस असतात पेजेस पण वेस्ट जातात. मग अशा न करता
दुसरी पद्धत काय ते आपण बघून घेऊ. दुसरी पद्धत आपण आता इकडे सोडवणार आहे ह्याची पद्धत. आता हे आपल्याला उत्तर कसं यायचं ते बघून घेऊ. दुसरी पद्धत ही अशी आहे, सोपी पद्धत 324 गुणिले 225. तर ह्याच्या स्टेप तुम्हाला सांगून घेतो कशा आहेत ते स्टेप. नंबर 1 ची स्टेप आहे ह्या आणि संख्याचा गुणाकार करायचा. दुसऱ्या स्टेप मध्ये काय आहे, क्रॉस गुणाकार करायचा आहे. क्रॉस गुणाकार करून ह्यांची काय करायची, बेरीज करायची. इथे बेरीज करायची गरज नाही, ऑलरेडी हे सिंगल एककच आहेत म्हणून इथं डायरेक्ट ह्यांचा गुणाकार येईल. ठीक आहे. तिसरी स्टेप आपली कोणती आहे, 1 2 आणि 3 आहे. या 3 संख्या आहेत. 3 संख्येत मित्रांनो हे आपले बेसिक संख्या म्हणजे ह्या 3 पॉईंट जे मांडलेत, हे 3 आणि हे 3, म्हणजे हे 3 आणि हे 3. पहिली पायरी कोणती आपली, ह्याचा गुणाकार करून घ्यायचा. दुसरा क्रॉस गुणाकार करून बेरीज करायची. तिसरा काय करायचंय, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा. इथं गुणाकाराचे चिन्ह आहे आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे. येणारी बेरीज इथे लिहायची मित्रांनो. ह्या तिन्हींचा गुणाकार करून क्रॉस मध्ये करून यांची येणारी बेरीज करायची. चौथी पायरी कोणती आहे, चौथी पायरी ही आहे की ह्याचा क्रॉस गुणाकार करायचा आहे. ह्यांचा क्रॉस गुणाकार करून यांची बेरीज करायची. येणारी बेरीज इथं मांडायची. आणि 5वी स्टेप काय, पाचवी स्टेप आहे फक्त ह्याचा गुणाकार करायचा आहे आणि इथं ठेवायचं. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप आणि 5वी स्टेप. आता हे जे स्टेप आहेत हे आपल्या समजण्यापुरते आहेत, समजण्यासाठी एवढ्या स्टेप आहेत. तर ते तुमची जर प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला हे स्टेप वगैरे अशी काही लिहून ठेवायची गरज नाही. तुम्ही ते मानणं तुम्ही सोडणार, जसं की आता मी इथं सोडणार आहे. तर चला तर आपण पाहू आता कसा गुणाकार करायचा आपण. 1 नंबर इथं काय सांगितलंय, ह्याचा गुणाकार करून घ्यायला सांगितलं. मग 4 पंचे 20, 20 लिहून ठेवा. ते एक लाईन वळून ठेवा. 20 लिहून ठेवला. मग पुढे काय सांगितलं, ह्याचा क्रॉस गुणाकार करायला सांगितलंय. क्रॉस गुणाकार करून काय करायची, त्याची बेरीज करायची. मग ह्याचा क्रॉस गुणाकार काय होईल, 5 2 10 आणि 2 8. 10 आणि 8 18, बेरीज करून 18 आली. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, ह्याचा आणि लास्टचा आणि ह्याचा क्रॉस मध्ये गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा, येणारी बेरीज इथे लिहायची. येणारी बेरीज काय लिहिणार, 5 त्रिक 15, 2 चौक 8, 15 आणि 8 23, 2 2 4, 23 आणि 4 27, 27 लिहिली. ठीक आहे. आता आपली ही तिसरी पायरी संपली. आता चौथी पायरी काय सांगते की इकडल्या शतक आणि दशक यांचा क्रॉस गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज लिहायची. शतक आणि दशक मग यांचा क्रॉस गुणाकार. मग 2 त्रिक 6 आणि 2 2 4, 6 आणि 4 10, 10 लिहून घ्या. आता इथं क्रॉस झालाय. आता शेवटची स्टेप काय आपली, की शतक अंकाचा दोन्हींची गुणाकार करायचा आहे, दोन्हींचा. तर मग काय 3 2 6, 6 आलं मित्रांनो. ठीक आहे. मग आता आपण असं मानून घेतलंय, तर ह्या कंडिशनला काय करायचंय का, हा आपला गुणाकार आहे का नाही. तर ह्याच्या नंतर आपला गुणाकार येणार आहे, ह्याचं उत्तर येणार आहे. काय येणार आहे की एकक स्थानचा अंक जसाच तसा ठेवायचा आणि दशक स्थानचा अंक जो आहे तो पुढच्याला द्यायचा. म्हणजे पुढच्याला द्यायचा म्हणजे पुढच्या एकक स्थानी मिळवायचा. आणि असे स्टेप हे दशक स्थानचा पुढे पुढे देत राहायचं आणि मिळून खाली उत्तर जे येईल ते आपलं हे असणार आहे. बघूया आपण आता काय करायचं. पहिला आपण काय करणार आहे, 0 ला 0 ठेवणार आहे. ठीक आहे. मग हा इथं 2 आहे, 2 पुढे दिलेला तर 8 आहे. 8 आणि 2 10 किती होतात, 10 होतात. मग 10 ला 0, हातच्या वरला 1. मग हातच्या वरला पुढे द्यायचा आपल्याला
इथं द्यायचा आहे, 1 मध्ये मिळवायचा आहे. मग इथं 2 झाले, ठीक आहे. इथं 2 झाले, 2 आणि हे पुढे ह्या 2 इथून पुढे काढून गेले की 7 आणि 2 9, म्हणून हे 9, ठीक आहे. मग आता इथं हातचे बिचे काय उरत नाही, 9च आहे डायरेक्ट फक्त. मग इथं पुढं काय 2 आहेत, मग 2 काय करायचं आपल्याला पुढे द्यायचं आहे. पुढे दिल्यानंतर काय होतं, इथं 0 आहे, 0 आणि 2 किती होतात, 2च होतात, म्हणून इथं 2च लिहिला. मग पुढं इथं 1 आहे, 1 हा पुढे द्यायचा आपला, मग 1 पुढे किती 6, 6 मध्ये 1 म्हणलं किती होतात 7. उत्तर किती आलं, 72,900. आपलं उत्तर काय आहे, 72,900. हे बघा मित्रांनो, आता हे उत्तर आपलं आलेलं आहे. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे तुम्हाला ग्रुपिंग करून दिलं इथं. जसं की इथं मी सांगितलं होतं, गुणाकार करायचा इथं ठेवायचा, ह्याचा गुणाकार करायचा प्लस करून इथं मांडायचा, हे तिरकस क्रॉस मध्ये गुणाकार करून सगळ्यांचा करून इथं बेरीज इथं ठेवायची आणि क्रॉसवाली इथं ठेवायची, लास्टला इथं दोघांचा गुणाकार करून इथं ठेवायचा. सेम तसंच मी इथं केलेलं आहे. ह्याचा गुणाकार इथं ठेवला, ह्याचा क्रॉस मध्ये गुणाकार येऊन बेरीज किती तिथे इथं ठेवली, ह्याचा क्रॉस आणि ह्याचा क्रॉस करून गुणाकार करून किती तिथे इथं ठेवली, नंतर ह्याचा क्रॉस करून इथं ठेवलं आणि लास्टला ह्याचं ठेवलं. आणि शेवटी मी काय केलं की तसेच स्थानचा अंक तसाच ठेवून आपलं सॉरी एकक स्थानीचा अंक तसाच ठेवून दशकांचा अंक जो आहे तो मी पुढे दिला, ठीक आहे. त्याच्यामुळे माझं उत्तर आलं. आता मी नेक्स्ट स्टेप काय करणार आहे की डायरेक्ट गुणाकार करणार आहे. आता मी असं हे करणार नाही. बघा आता डोळ्याने कसा करतो मी, बघा आता डोळ्याने आणि दिमागाने डोक्याने. हे असे जे उदाहरण आहेत ना मित्रांनो, हे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जे स्पर्धा परीक्षा असतात त्या टायमिंगला परीक्षेच्या काळामध्ये ह्या अशा सोडवण्याच्या पद्धतीचा खूप उपयोग होतो. आणि तुम्ही म्हणाला तर हे नवीनच काय, हे नवीन नाहीये, हे बेसिकच आहे, पण आपल्याला माहित नाही बेसिक. बेसिक आपण कुठल्याही आपल्या वर्गामध्ये हे शिकवलेलं असतं, पहिलीपासून ते पार 10वी पर्यंत आपण हेच बघितलेलं असतं बेसिक. म्हणून हे आपल्याला असं वाटतं हे आपलं बेसिक आहे, पण बेसिक नाही. ह्याची जर आपण प्रॅक्टिस केली तर हे पण आपलं बेसिक होऊ शकतं मित्रांनो. तर बघा, ह्याचा आपला गुणाकार करायचा आहे सोप्या पद्धतीतून. मी आता डोळ्याने करणार, दिमागाने करणार, तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी वेळ वेळ जाईल, परंतु हे लवकर होतंय. बघा, 4×5 = 20 आहे, 20 ला 0 डोक्यात ठेवला मी, 2 हात चाललाय म्हणून, ठीक आहे. आता इथं काय करायचं, क्रॉस गुणाकार करायचा आहे. 2 आलेला लक्षात ठेवा फक्त. 5 दोन्ही 10 आणि 8, 10 8 18, 18 आणि 2 20. ह्याचे आलेले 2 मिळवले, 20 झाले. ह्याच्या काय उरला, परत 2 मिळाला, 2 राहिला, मग 2 परत डोक्यात ठेवला मी. आता इथं काय करायचं, ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा आणि आलेल्या ह्याचे आपले त्यात मिळवायचे. ह्याचे किती आले, 2 लक्षात ठेवा. मग 5 त्रिक 15 आणि 2 8, 15 आणि 8 23, 23 आणि ह्याचे आलेले 2 25 आणि 2 4, 25 आणि 4 29, 29 ला 9चा, ह्याचे उरले 2 लक्षात ठेवा डोक्यात, 2 उरलेले आहेत. मग आता ह्याचा क्रॉस करायचा आहे. 2 4, 3 2 6, 6 आणि 4 10, ह्याचे उरलेले आपले किती येतं, ह्याचे उरलेले किती येतं, 2 आहेत. तर बेत्रिक 6 आणि 2 4, 6 आणि 4 10 आणि ह्याचे उरलेले 2 किती आले, 12. ह्याचे उरला 1, 3 2 6, 6 आणि 1 ह्याचे उरलेला 7. हे बघा मित्रांनो, तेच उत्तर आले सेम जे ह्या पद्धतीने आपण सोडलं होतं, तेच हे उत्तर आहे. ह्या पद्धतीने सोडलं होतं. अशा पद्धतीने मित्रांनो तीन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा सोप्या पद्धतीने. इथं बघा मी काय केलेलं आहे, फक्त डोक्यात आलोय आणि डोळे बघितलं, नजर आणि दिमाग फक्त लक्षात ठेवलं आणि हीच क्रिया केली फक्त मी मनातल्या मनात, आणि इथं उत्तर आलेलं आहे. आता हे बघा, ह्याचा स्पेस बघा किती आहे आणि ह्याचा स्पेस किती आहे, ह्याचा स्पेस किती आहे, ठीक आहे. हे तर आपले बेसिक पद्धत आपण शिकणार म्हणून हे झालं, ही स्टेपची ही झाली. परंतु ह्याचा जर अभ्यास आपण केला, प्रॅक्टिस केली, सराव केला, तर आपल्याला फक्त एवढेच कमीत कमी जागेमध्ये आपण कुठेही हातावरती कुठवरती आपण एकदम कमी मनातले मनात पण करू शकतो, जर तुमची प्रॅक्टिस झाली तेवढी. तर ह्या संख्येचा डोळ्याने बघून गुणाकार करून आपण उत्तर सांगू शकतो जर तुमची प्रॅक्टिस झाली तर. पण प्रयत्न करा आणि पुन्हा पुन्हा उदाहरणे सोडा आणि अशा पद्धतीने उदाहरणे सोडा आणि तुमचा वेळ वाचवा. आणि वेळ खूप अमूल्य गोष्ट आहे मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कारण की शाळेमध्ये आज धावगतीचं जीवन आलेलं आहे.
धावत्या जीवनामध्ये आपण शाळेचे क्लास किती, टीचर लोक शिकवतात किती, आपण घरी येतो कधी, अभ्यास कधी करतो, काय करतो, विद्यार्थ्यांना अजिबात वेळ भेटत नाही, खेळायला तर अजिबात वेळ भेटत नाही. आणि तुम्ही मॅनेजमेंट करू शकता त्या पद्धतीनं, कसं करायचंय, खेळायला किती वेळ द्यायचा, अभ्यासाला किती वेळ द्यायचा, शाळेमध्ये किती वेळ द्यायचा. तर अशा पद्धतीने उदाहरणं सोडा. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओमुळे तुम्हाला मदत मिळाली असेल तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना तुमचा सराव झाल्यानंतर अवश्य सांगा, जेणेकरून तुमचा हे सराव होईल आणि प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनाल. हे तुमचं बेसिक होऊन जाईल. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ मी नेक्स्ट पायरी म्हणून 4 अंकी संख्येचा, 5 अंकी संख्येचा पण व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही मला लाईक करा, शेअर करा. मला उत्साह मिळेल आणि तुम्हाला सांगण्याचा आणि नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.